नागपूरमध्ये मुसळधार पाऊस, शाळा महाविद्यालये आणि कार्यालये सुटण्याच्या वेळेस पाऊस आल्यामुळे नागपूरकरांची मोठी अडचण। बुलढाण्यामध्ये मुसळधार पाऊस, शेगाव तालुक्यामधल्या माटर गावाजवळ बोर्डी नदीला पूर, पुराच्या पाण्यामध्ये बैलगाडी टाकणं शेतकऱ्याच्या अंगलट आलं। सुदैवाने वाहून जाणाऱ्या शेतकऱ्यांना आणि बैलांना नागरिकांनी वाचवलं। 4 दिवसांच्या नंतर यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा विजेच्या गडगडाटासह परतीच्या पावसाची हजेरी। या पावसाचा काढणीला आलेल्या सोयाबीनच्या पिकाला फटका, मात्र कपाशीसाठी फायद्याचा। पुण्यामधल्या गरवारे मेट्रो स्टेशनमध्ये गेलं पावसाचं पाणी, मेट्रो स्टेशनला लागलेल्या गळतीमुळे स्टेशनवर पाणीच पाणी, प्रवाशांची तारांबळ। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी, परतीच्या पावसामुळे भात उत्पादक शेतकरी संकटात, भात शेती पडून कुजण्याची दाट शक्यता। वसई, विरार आणि नालासोपाऱ्यामध्ये पुन्हा एकदा पावसाची रिपरिप, काल रात्री सुद्धा मुसळधार पावसाचं थैमान। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस, जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले, धरणामधून 57,592 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग, गोदावरीच्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। बीडचं मांजरा धरण पूर्ण क्षमतेनं भरलं, धरणाचे 4 दरवाजे 0.25 मीटरनं उघडले, मांजरा नदीपात्रामध्ये 3,454 क्युसेक्स वेगानं विसर्ग सुरू, नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा। जायकवाडी धरणामधून गोदापात्रामध्ये विसर्ग वाढवला, गोदापात्रामधलं पाणी बीडच्या गेवराईमधल्या राक्षस भवनापर्यंत पोहोचलं, त्यामुळे राक्षस भवनातील सर्व मंदिरं पाण्याखाली। अकोल्यामधल्या बाळापूरमध्ये नदीच्या पाण्यामध्ये वाहून गेलेल्या दोघांपैकी एकाचा मृत्यू, तर एकाचा अद्यापही शोध सुरू। केंद्रीय निवडणूक आयोग उद्यापासून 2 दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, 2 दिवस महाराष्ट्रामधल्या विविध क्षेत्रामधल्या बैठकांचा आढावा घेऊन विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात चर्चा केली जाणार। लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या तुलनेमध्ये शिवसेनेचा आणि भाजपचा फायदा झाला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, विधानसभेत दोन्ही पक्षाची मतं नक्कीच भाजपकडे वळवू शकतील, फडणवीसांना विश्वास। ठाकरे गटाचं मिशन विधानसभा, या आठवड्यामध्ये उद्धव ठाकरे घेणार विधानसभानिहाय मतदारसंघाचा आढावा। 1 ऑक्टोबरला महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या संदर्भात शिक्कामोर्तब होणार, शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची माहिती। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे 27 आणि 28 सप्टेंबर रोजी अमरावतीच्या दौऱ्यावर, विदर्भामधल्या सर्व 11 जिल्ह्यातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची अमरावतीमध्ये बैठक होणार, विधानसभा निवडणुकीसाठी विदर्भामधून पहिली यादी राज ठाकरे जाहीर करण्याचीही शक्यता। उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर, उद्या चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये सकाळी 10 वाजता अजित पवारांचा कार्यक्रम। महाविकास आघाडीमध्ये समाजवादी पक्षाकडून भिवंडी पूर्व आणि अणुशक्तीनगर विधानसभेची मागणी, मात्र शरद पवार पक्षाकडून भिवंडी पूर्व आणि अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघ सोडण्यासाठी नकार। आदित्य ठाकरेंनी सिल्वर ओकवरती जाऊन घेतली शरद पवार यांची भेट, दोघांमध्ये 25 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती, आदित्य ठाकरेंनी सदिच्छा भेट घेतल्याची माहिती। राज्यामध्ये तिसरी आघाडी डार्क हॉर्स म्हणून काम करेल, संभाजीराजे छत्रपती यांना विश्वास, छोट्या मोठ्या गावांना खुर्द आणि बुद्रुक म्हणतात, तसं राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं झालंय संभाजीराजेंचा टोला। परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, संभाजीराजे छत्रपती, बच्चू कडू, राजू शेट्टी, वामन चटप आणि शंकरअण्णा धोंडगे यांच्याकडून जरांगेंची विचारपूस। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना युवा सेनेकडून महाविजय संवाद यात्रेचं आयोजन, यात्रेच्या माध्यमातून युवा महाराष्ट्र कार्यक्रमाच्या अंतर्गत तरुणांसोबत संवाद साधला जाणार, 27 सप्टेंबर पासून यात्रेला सुरुवात। मंत्री छगन भुजबळ बॉम्बे रुग्णालयामध्ये दाखल, अचानक अस्वस्थ वाटू लागल्यामुळे भुजबळ रुग्णालयात, पुण्याहून विशेष विमानानं मुंबईला रुग्णालयामध्ये केलं दाखल। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीच्या मतमोजणीला स्थगिती देण्यासाठी हायकोर्टाचा नकार, मतमोजणी करू नये म्हणून मासू विद्यार्थी संघटनेनं केली होती हायकोर्टाला विनंती। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना दंडाधिकारी कोर्टाकडून अंशतः दिलासा, राऊतांना 15,000चा जामीन मंजूर, निकालाला 30 दिवसांची स्थगिती।
संजय राऊतांनी सामनाच्या संपादक पदाचा राजीनामा द्यावा. महिलेची बदनामी करण्याच्या संदर्भात त्यांना शिक्षा होते. अशी व्यक्ती संपादकपदी कशी बसू शकते, आशिष शेलार यांचं मत. जामखेडच्या कुसड गावातल्या SRPF केंद्राच्या बाहेर लावण्यात आलेला राम शिंदेंचा बॅनर अज्ञातानं फाडला. राम शिंदेंनीच हे प्रशिक्षण केंद्र उभारल्याचा बॅनरवरती उल्लेख. डॉक्टर अजित रानडे यांना हायकोर्टानं दिलेला दिलासा 7 ऑक्टोबरपर्यंत कायम. विद्यापीठाच्या कुलगुरूपदी झालेली नियुक्ती रद्द करण्याच्या निर्णयाच्या विरोधात रानडे यांनी केली होती याचिका. MMRDAला पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनकडून 31,673 कोटींचं कर्ज मंजूर. मुंबईमध्ये पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यासाठी औपचारिक करार. केंद्र आणि राज्य सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी 100 चार्जिंग स्टेशन उभारण्याची तयारी. मात्र नवी मुंबई महानगरपालिका चार्जिंग स्टेशन उभारण्यामध्ये उदासीन. एकही चार्जिंग स्टेशन उभारलेलं नाही. राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये अखेर कृषी विभागाच्या 258 जागांचा समावेश. विद्यार्थ्यांच्या 3 दिवसांच्या आंदोलनाची दखल. 48 कृषी उपसंचालक, 53 तालुका कृषी अधिकारी तर 157 कृषी अधिकारी पदांचा समावेश. जलसंपदा नियामक मंडळाच्या बैठकीमध्ये पंप स्टोरेज क्षेत्रामध्ये 3 मोठे करार. 15,100 मेगावॅट वीज निर्मितीसाठी 82,299 कोटींची गुंतवणूक. गुंतवणुकीमधून 18,440 जणांना रोजगार दिला जाणार. पॅरासिटामॉलसह 53 औषधं दर्जाच्या चाचणीमध्ये नापास. एकूण 53 औषधं योग्य दर्जाची नाहीत. सेंट्रल ड्रग स्टँडर्ड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन यांची माहिती. अक्षय शिंदेच्या वडिलांचं अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांना पत्र. कुटुंब आणि वकिलांना सुरक्षा देण्याची मागणी. सत्ताधाऱ्यांकडून धोका असल्याचा शिंदे कुटुंबियांचा दावा. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण CID पथकाकडून कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये तब्बल 4 तास चौकशी. अक्षय शिंदेवरील अंत्यसंस्काराविषयी काहीही हरकत नाही. मात्र अक्षय राहत होता त्या खरवई गावामध्ये त्याच्यावरती अंत्यसंस्कार करा. बदलापूरच्या नागरिकांची प्रतिक्रिया. अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर कृषी कार्यालयामध्ये अधिकारी आणि ठाकरे गटामध्ये खडाजंगी. पीक विमा तक्रारीच्या पाहणीवरून अधिकाऱ्यांवरती उगारला हात. ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी सोयाबीनची रोपं अधिकाऱ्यांच्या अंगावरती फेकली. कोल्ड प्ले कॉन्सर्टच्या तिकिटांचा काळा बाजार. बुक माय शोने उचललं मोठं पाऊल. बुक माय शोच्या प्लॅटफॉर्मवरून तिकीट बुक करा, प्रेक्षकांना आवाहन. सांगलीच्या मिरजमध्ये 2 हॉटेल व्यावसायिकांचा वाद. एका हॉटेलची तोडफोड. काझी टोळीकडून महमद्या नादाफ या टोळीतील सहकारी महिला रुक्साना जमादारच्या हॉटेलची तोडफोड. विठ्ठल रुक्मिणीच्या पूजेसाठी 1 ऑक्टोबरपासून ऑनलाईन नोंदणी सुरू. तांत्रिक अडचणींमुळे पूजेच्या ऑनलाईन बुकिंगला महिनाभर उशीर. अमरावतीच्या राजकमल चौकामध्ये प्रकल्पग्रस्तांचा जल्लोष. महायुती सरकारने विदर्भ बळीराजा प्रकल्प समितीच्या मागण्या पूर्ण केल्यामुळे एकमेकांवरती गुलाल उधळला. बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताला सुवर्ण पदक. या विजयामध्ये महाराष्ट्रामधील दिव्या देशमुख आणि विदित गुजराती आणि प्रशिक्षक अभिजित कुटेंची महत्त्वाची भूमिका. पंतप्रधान मोदींकडून कौतुक. मात्र राज्य सरकारने दखल घेतली नाही. खेळाडूंची खंत. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी घेतली सुवर्णपदक विजेत्या बुद्धिबळ भारतीय संघाची भेट. केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय आणि रक्षा खडसेंनी प्रत्येक खेळाडूचा रोख रक्कम देऊन केला सत्कार. बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये ऐतिहासिक सुवर्ण कामगिरी करणाऱ्या भारतीय बुद्धिबळ संघानं नरेंद्र मोदींची भेट घेतली. मोदींच्या घरी झाली भेट. यावेळी बुद्धिबळपटूंनी मोदींसमोर बुद्धिबळाचा पट सुद्धा मांडला. बिल्किस बानो प्रकरणामध्ये गुजरात सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा झटका. आरोपींना सरकारनं शिक्षा पूर्ण होण्यापूर्वीच सोडलं. मात्र सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा तुरुंगात पाठवलं होतं. या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी गुजरात सरकारची याचिका. राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाचा वाद. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठानं केंद्र सरकारकडून मागवला तपशील. राहुल गांधींच्या नागरिकत्वाच्या संदर्भात S. विघ्नेश शिशिर यांची उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका. राहुल गांधी म्हणतात ते कलम 370 परत आणणार. पण राहुल गांधींचं काय, त्यांच्या 3 पिढ्या सुद्धा 370 कलम परत आणू शकणार नाहीत. उधमपूरमध्ये बोलताना अमित शहा यांची राहुल गांधींवर टीका.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सियाचीनच्या लष्करी तळाला भेट, जवानांसोबत साधला संवाद. सियाचीन युद्ध स्मारक इथे शहीदांना श्रद्धांजली सुद्धा वाहिली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.